एक नंबर. सगळं फायनल झालेलं आपलं. सही. ऑफ केलं की बांधा. एक नंबर. एक नंबर. नॉनव्हेज खायचं असेल तर नक्कीच तुम्ही एकदा इकडे व्हिजिट करा. हा का? हे बघा आता त्याला मनीसाठी आहे ना सासरे बुवांनी ना जेवण आणलेलं आहे. पण आहे ना तो आज आहे ना त्याला मी ना घाबरवायचं चालू यायचं. बघा आता का कसा पळाला तो कसा पळाला. आता नाही घाबरत. चल चल चल. नाही करत ये इकडे. मनी ये ये. झालं ये रे बेटा ये. हे सगळ्यात रेअर दृश्य आहे माहिती का की सस्याला पाणी पिताना बघणं. अरे बाप, खूपच रेअर दृश्य आहे. झालं आमचं पाणी पिऊन झालेलं आहे. चले मनी बाहेर निघले. आ जाओ. चल ये. नमस्कार जनता. वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग व्लॉग. 30 days कंटिन्युअस डेली व्लॉग चॅलेंज तुम्ही चालू आहे आपलं. आता आहे ना संडे थोडं आहे ना आम्ही आरामात कामात चालू. इथून सध्या आहे ना एक सोसायटीची मीटिंग आहे आमच्या कमिटी मेंबरची. -1 द्यायचं आहे आणि त्या मीटिंगसाठी आता मी निघालेलो आहे. बघू आता काय होतं. तिकडचे गप्पा झाल्यानंतर पुढचा कार्यक्रम आहे. आज मस्तपैकी चिल मारत बऱ्याच गोष्टी करणार आहे. कंटिन्यू राहा. आय होप तुम्हाला आमचे सगळे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्कीच करा आणि आमचे कोडचे पझल आहे त्या पझलचं पण आन्सर द्या. खूप इंटरेस्टिंग होऊन जातं माहिती कारण मला सांगायला मी खूप सारे कोडे तुमच्यासाठी शोधून ठेवलेले आणि लवकरच कोड्यांचा बाप, मनींचा बाप, उखाण्यांचा बाप वाले व्हिडिओ येणार आहेत. एक मोठे म्हणजे एकदम खतरनाक एक गोष्ट प्लॅन केलेली आहे. तुम्ही नक्की स्टे ट्यून राहा. ते आलं ना मजा येणार आहे आणि व्हायरल वाली गोष्ट असणार आहे ती. चल पटकन आता पोहोचलो तर आहे मीटिंग करायला. काय होतं आता. A few moments later. सोसायटीची मीटिंग झाली आणि आल्या मी बनवायला लागलो चहा. बायकोची फरमाईश होती की आता चहा मीच बनवायचा. कोई बात नाही. आज आहे विकेंडला चहा बनवायला जर टाइमच मिळून जातो असे. बाकी मला चहा बनवायला आवडून जातो कारण की माझा चहा बेस्ट असतो. बायको बघा काय करते. हे बघा तिचं आणि मणीचं प्रेम उतू जाऊन राहिलं. उतू. संध्याकाळची वेळ झालेली आणि आत्ता मला दिसलं की अरे मी एक आहे ना गाडीसाठी एक डॅशबोर्डचा लाईट घेतलेला आहे. आपला जो लाईट आहे ना तो आता जरा डीम होत चाललेला आहे. तर याला एक नवीन लाईट घेतलेला आहे. सो आता जाऊन आम्ही ते सगळं फिक्स करणार आहे. म्हणे आम्हाला काय सोडत नाही आहे की शांतच बसत नाही आहे. पण आपल्याकडे आलेले डायमंड वॉटर पार्कचे पासेस त्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स 1, 2, 3, 4 आणि 5 ऑफर आहे या डायमंड वॉटर पार्कमध्ये. सो हे डायमंड वॉटर पार्कचे पासेस तुमचे होऊ शकतात की सगळ्यात जास्त आता उरलेले आपले जितके पण डेली व्लॉग आहे तर याच्यामध्ये जे पण तुम्हाला मी पझल विचारणार आहे तर त्या पझलचे जे लोक सगळ्यात जास्त करेक्ट आन्सर देतील त्यांना मी हे पासेस देतील. तर पुण्यामध्ये जे पण राहतात तर त्यांनी प्लीज कमेंट करायला सुरू करून टाका लवकरात लवकर. तुम्हाला जर मुंबईत जरी ज्याही लोकेशन जात असेल तुम्हाला जर डायमंड वॉटर पार्कला जायचं असेल तर कमेंट करणं सुरू करून द्या. पासेस तुमचे होणार लवकरच. म्हणे तुला नाही, तू डायमंड वॉटर पार्कमध्ये नाही जाऊ शकत कारण की तुला पाणी नाही आवडत. आणि आलेलो आहे गाडीत आता चेंजेस करणार आहे. हो बायको आपल्याला नीट लक्षात तुम्ही व्हिडिओ घेताय म्हणजे हा लक्षात राहील. तेच बोलणार होतो की लक्षात ठेव. आता तू म्हणते का रे आपल्याकडे व्हिडिओचे तर ही सगळी डॅशबोर्डची लाईट होती. मी तुम्हाला ना लावून दाखवतो. अच्छा त्याला चाबी लावावं लागेल का. इतकं डीम झालं की कळतच नाही ती. येस इथपर्यंत आली. तुम्ही व्हिडिओ घेताय ना. हो बस थांब इथपर्यंत एंड होते ना. आता आम्हाला परत नवीन वायर फिरवायची आहे. सो चला आता बाकीचं सगळं
मेन कनेक्शन माझ्या हातात येऊन गेलेलं आहे. सो इथं आपल्याला जॉईन करायचं आहे आणि आपली नवीन वायरिंग फिट होऊन जाईल. बायको जोराशोरात फिटिंग करण्यात लागलेली आहे. पकडू का मी? ठीक आहे, पकडलं. हां, सही आहे बायको. बायको सहीच असते. डायलॉग पिक्चर मी जास्त बघतो, डायलॉग बायको मारते. वा वा वा. या कामात सीझरची पण गरज पडली म्हणून परत घरी आलेलो. सीझर घेऊन आता पटापट कामं संपवू. लाईटची पटापट होऊन जाईल, नवीन लाईट लागून जाईल गाडीमध्ये. आमची वायरिंग फिरून झालेली आहे. बायकोने पूर्ण तिनेच मेहनत घेतली आणि तिने सगळी वायरिंग टाकली. तर चल आता टेस्ट करून घेऊ, झालं की नाही, कनेक्शन डन झालं की नाही. चाबी लाव आणि मग फोकस. हां, बस आता फोकस लाईट चालू कर. येस टाली. एक नंबर बायको. आमची वायरिंग मस्तपैकी फिरलेली, खतरनाक कलर दिसतोय. पहिल्यावाला आमचा ऑरेंज होता, यावेळी निऑन घेतलेला आहे. ओ हो, अगं काय खतरनाक वाटतं माहिती का. सही होऊन गेलंय काम, सही. हा घ्या. हा अरे भारी वाटते गाडी चालवताना जे व्ह्यू दिसणार आहे ना. अरे माझी तर मजाच झाली आहे. हो हो हो, एक नंबर सगळं फायनल झालेलं आपलं. सही. ऑफ केलं की बांधा. एक नंबर लाईट चालू आहे. मजा आहे ना. रात्री अजून हा खुलणार आहे, तर रात्री पण तुम्हाला परत दाखवू. सध्या आता जरा बाहेर जायचा टाईम झालेला आहे, तर गाडीला बाहेर काढू. या लाईटची गरज नाही, तर लाईटला सध्या बंद करू. चालो. आणि हा ॲक्च्युली ना व्हाईट कलर असल्यामुळे आहे ना, लाईट चालू करा. व्हाईट कलर असल्यामुळे ना, म्हणजे लाईट जेव्हा नसतो, LED जेव्हा बंद असतं तेव्हा व्हाईट फ्रेम असते, तर अजून ते आपल्या गाडीला सूट पण करते. खूप भारी वाटते ना बायको. गुड जॉब बायको, गुड जॉब. बघा आता उजेडात आहे ना, उजेडात सुद्धा कलर लाईट दिसतो त्याचा, छान दिसते. सही. 1 hour later. मनीला तर डिनर दिलेला आहे आम्ही. मनी काय करतोय? खूप भूक लागली आहे त्याला. एक्स्ट्रा दिलेलं आहे. हा, बाकीचं सगळं त्यांनी खाऊन घेतलं. मेन इन्ग्रेडियंट जे त्याला दिलेले होते. माना बाय मनी. और मेरे हीरो भी रेडी हो चुके हैं. हीरो. यस, माय हीरो, माय सुपर हीरो. चलो डिनर को लेट हो रहा है. Yes, so we are going finally for dinner. Let's see. आता वाजलेले आहेत 9:30. वाजले की 12. येस डिनर डेटला निघालेलं आहे. येस, असे आपल्याला लेट भूक लागते. हा ते आहे. चलो लेट होते म्हणून गाडी बिडी पण सगळी बाहेर पार्क करून ठेवली की ऑल सेट. पटकन निघायचं. यस, गाड़ी है रेडी एकदम ग्रैंड एंट्री के साथ. आपका ऐसा स्पेशल जगह है सब कुछ. मिलते हैं डेस्टिनेशन पे. आणि आमचा डिनर डेटचा प्लॅन केला आम्ही. चूल मटन. बरेच दिवस आम्ही विचार केलेला की अरे चूल मटन. तर फायनली चूल मटनचा प्लॅन केलेला आहे. बैलगाड काय फोटोशूट चालू आहे इथे. ॲम्बियन्स मला कधीपासून बघायचा होता. चांगला ॲम्बियन्स आहे का.
आणि आली आहे आपली थाली. एक आम्ही स्पेशल चिकन थाळी मागवली आहे आणि एक स्पेशल मटन थाळी मागवली आहे. दोघांचं आम्ही ट्राय करणार आहे. चूल मटनला आलेलो आहे तर बाबा स्पेशल ट्राय करायचं होतं. बायको के मुंह में तर पाणी. वा भारी होऊन गेलं. हा ना, बायकोची मोठी आहे, माझी छोटी आहे. मी मटन घेतलेलं आहे, बायकोने चिकन घेतलेलं आहे. एक नंबर. चलो टूट पडते. सो सर जी खान पीन तो हो चुका है. एक नंबर मध्ये झाली. कसं वाटलेलं? अरे एकदम भारी. तुला कसं वाटलं? खूप छान होतं. खूप भारी ना. येस. तर हे होतं. याला आय लव्ह चूल मटन ना, मला चूल मटन होतं. चलो लेट्स गो. कॉम्प्लिमेंट द्यावं असं वाटतं की एवढं छान जेवण वाटलं नव्हतं. घेतलं ना सगळं. किती छान आहे ना. खूप सारे कॉम्प्लिमेंट. अरे फर्स्ट टाइम आम्ही आलेलो आहे. एकदा ना मी रिव्ह्यू सुद्धा ऐकला होता की हे चूल मटन जे आहे तर त्याचं रिव्ह्यू असं ऐकला होता की नाही छान नसतं जेवण, एवढं पण काही छान नाही आहे. पण राव एक नंबर. नॉनव्हेज खायचं असेल ना नक्कीच तुम्ही एकदा इकडे व्हिजिट करा. आणि आय नो व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत तुम्ही आलेले, तुम्हाला वाट बघत असाल की आजचं काय कोड आहे, आजचं काय पझल आहे. हां, पझलचा टाइम आलेला आहे. एकदम खतरनाक पझल घेऊन आलेलो मी यावेळी. सो आजचं पझल आहे लाल आहे पण रंग नाही, कृष्ण आहे पण देव नाही, आड आहे पण पाणी नाही, वाणी आहे पण दुकान नाही. क्यों हिला डाला ना. तर लवकरात लवकर या कोड्याचं तुम्ही उत्तर लवकर सांगा. कमेंट करताना नक्की विसरू नका की तुमचं नाव डॅश करून लिहा. बाकी आय होप तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल. लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही करताच आहे. तर भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. Audio Jungle.